नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 30 प्रकार पाहिले होते सरासरीवर. ठीक आहे, आता पुढले प्रकार आपण या लेक्चरपासून सुरुवात करू. तर पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 31, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. संजूला मराठी सोडून इतर 6 विषयात सरासरी 30 गुण मिळाले व मराठीतील गुण मिळून 7 विषयात सरासरी 38 गुण होते, तर त्याला मराठीत किती गुण मिळाले. आपल्याला मराठीतील गुण काढायचे आहे. ठीक आहे, सुरुवातीला म्हटलं आहे पहा त्यांनी 6 विषयात सरासरी 30 गुण. या ठिकाणी लिहून घेतोय पहा, 6 विषयामध्ये सरासरी किती 30 गुण. हे लक्षात, जर गुणाकार केला तर 6 विषयाचे बरोबर आपल्याला पूर्ण काय गुण मिळेल. ठीक आहे, त्यानंतर म्हटलं आहे व मराठीतील गुण मिळून 7 विषयातील सरासरी, म्हणजे 7 विषयात. आता मराठी जर त्याच्यात आला, हे 7 इथे लिहितोय, तर किती होते पहा 38 होते. काय सरासरी किती झाली 38. ही लक्षात, म्हणजे 6 विषयाची सरासरी ही 30 आणि 7 विषयाची सरासरी 38. ठीक आहे, आपल्याला एक विषय काढायचा आहे. ठीक आहे, पहा लक्ष द्या. आता याच्यामध्ये मराठी आहे, याच्यामध्ये मराठी नाही आहे. याचा अर्थ याच्यामधनं ही जर संख्या आपण मायनस केली तर मराठीचे आपल्याला गुण मिळाला पाहिजे. ठीक आहे ना. तर पहा लक्ष द्या, 7 8 56, 5 राहिले, 7 21, 21 आणि 5 26. ओके, हे झाले 266. 6 3 18 आणि या 18वर 1 0, हे किती झाले 180. पण पहा 266 वजा 180 किती होते बघून घेऊ. 6 मधून 0 गेला, 6 राहिले. 6 मधून 8 जात नाही म्हणून 1 घेतला. याचा अर्थ 16 मधून 8 गेले 8 राहिले, हा एक इथे येतो. 2 मधून 2 गेले 0 राहिला. याचा अर्थ त्या मराठीतील गुण किती, तर पहा त्याला मराठीतील किती गुण मिळाले, तर मराठीतील गुण किती, तर 86 गुण त्याला मराठीमध्ये मिळाले. मराठी येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे, चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 31, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. प्रवीणला गणित सोडून इतर 4 विषयात सरासरी 35 गुण मिळाले व गणितातील गुण मिळून 5 विषयातील सरासरी 42 होते. ठीक आहे, तर त्याला गणितात किती गुण मिळाले. गणितातले गुण आपल्याला काढायचे आहेत. तर पहा, सुरुवातीला 4 विषयामधली सरासरी किती आहे 35 गुण. हे लिहून घेतोय, 4 विषयातली 35 गुण. आणि गणित जर विषय मिळविला तर 5 विषय होतात. मग त्या 5 विषयाची सरासरी किती आहे, तर इथे दिले 42 गुण. ठीक आहे, मग या 5 विषयामधनं 4 विषय जर वजा केले तर 1 विषय मिळते. तो विषय म्हणजे कोणता, तर गणित. तर पाहून घेऊ आपण. पहा 5 दुणे 10, 1 राहिला, 5 चौक 20 आणि 1 21. ओके, त्यानंतर पहा 4 5 20, 2 राहिले, 4 3 12, 13 14. ओके, आता पहा वजाबाकी करू आपण यामधने. म्हणजे काय, 0 मधून 0 0 राहिला, 1 मधून 4 जात नाही, आपण 1 घेऊ. म्हणजे 11 मधनं समजा 4 गेले 7 राहिले, हा एक इथे आला. 2 मधून 2 गेले 0 राहिले. याचा अर्थ हे किती गुण 70 गुण आहे. 70 गुण कोणत्या विषयातले आहे, गणित विषयातले. इथे लिहून टाकू आपण काय, गणित विषय. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 32, प्रश्न क्रमांक हा पहिला काय म्हटलाय. एका खेळाडूने आपल्या पहिल्या 10 सामन्यात सरासरी 65 धावा काढल्या. त्यानंतर 10 सामन्यात सरासरी 69 धावा काढल्या. तर त्याच्या संपूर्ण सामन्यातील सरासरी धावा किती. संपूर्ण सामन्यातील सरासरी धावा काढायच्या आहेत. पहा सुरुवातीच्या 10 सामन्यामध्ये, या 10 सामन्यामध्ये त्यांनी सरासरी किती धावा काढल्या आहेत पहा, तर 65. ओके, हे लिहून घेतले 65. नंतरच्या 10 सामन्यामध्ये 69. पहा नंतरच्या 10 सामन्यामध्ये किती 69. येईल लक्षात. यांची एकूण धावा किती काढल्या ते पाहून घेऊ आता आपण. पहा लक्ष द्या, 65 गुणिले 10 हे होतात 650 आणि 69 गुणिले 10 हे होतात 690. एकूण धावा किती यांची बेरीज करून घेऊ. पहा लक्ष द्या, 0 0 5 आणि 9, 5 आणि 9 14 राहिला 1, 6 6 12 आणि 1 13. एकंदरीत त्यांनी एकूण या 10 आणि 10 20 सामन्यामध्ये 1340 धावा काढल्या. तर यांनी प्रश्न काय केला आहे आपल्याला, तर संपूर्ण सामन्यातील सरासरी धावा किती. आता सरासरी धावा काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, तर पहा हे 1340 एकूण धावा आहे. किती धावा आहेत, एकूण धावा आहेत. मला सांगा त्यांच्या डाव किती. डाव म्हणजे काय, तर सामना. एका खेळाडूने आपल्या पहिल्या 10 सामन्यात, हे बघा सामना म्हणजेच काय, तर डावा. ठीक आहे ना, डाव म्हणतो आपण त्याला. म्हणजेच काय, तर 10 आणि 10 किती, हे 20. येईल लक्षात. चला काय होईल, 0 0, त्यानंतर 2 ने याला भागायचं आहे. बे सक 12, 1 राहिला आणि बे 7 14. येईल लक्षात. एकंदरीत
त्यांच्या 20 सामन्यातील सरासरी धावा किती, तर त्या किती राहणार आहेत, 67 धावा राहणार आहे. येईल लक्षात. चला त्याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 32 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं, एका खेळाडूने आपल्या पहिल्या 5 सामन्यात सरासरी 84 धावा काढल्या, नंतरच्या 10 सामन्यात सरासरी 90 धावा काढल्या, तर त्यांच्या संपूर्ण सामन्यातील सरासरी किती. ठीक आहे, सामने म्हणजेच काय तर डावा असते, हे लक्षात असू द्या. तर पहा काय करता येईल, सुरुवातीच्या 5 सामन्यामध्ये 84 हे लिहून घेतोय. 5 सामन्यामध्ये त्यांनी 84 धावा काढल्या, नंतरच्या 10 सामन्यामध्ये 90 धावा काढल्या. 10 सामन्यामध्ये सरासरी किती आहे, 90 धावा आहे. एकूण धावा किती हे सोडून घेऊ आपण. पहा 5 चोक 20, 2 राहिले, 5 8 40, 40 आणि 2 42. ओके, म्हणजे 420 झाले. आता हे पाहू, 90 गुणिले 10 म्हणजे हे किती झाले, तर 900. येईल लक्षात. आता एकूण धावा किती, मग पहा, हा 0, हा 2, 9 आणि 4 हे किती झाले, 13. किती झाले, 1320. एकूण धावा काढल्या 1320 आणि एकूण सामने किती खेळले त्यांनी, 10 आणि 5 15, म्हणजे 15 सामन्यामध्ये 1320, तर सरासरी किती. मग सोडून घेऊ. पहा लक्ष द्या, हे लिहून घेतोय मी 1320 धावा आणि सरासरी किती, सामने किती, तर 15. ठीक आहे, 15 ने याला भागू. पहा लक्ष द्या, भाग कितीने जाईल पहा, 15 9 135 होतात, म्हणजे 15 8ने भाग जातो. ठीक आहे ना, 15 8 किती, 120. किती झाले, 120. बाजूला घेऊन सोडून दाखवतो, स्पष्ट कळून येईल तुम्हाला. पहा हे लक्षात घ्या, 15 ने भागायचं आहे. 15 8 किती झाले, 120. मला सांगा, 132 मधून 120 गेले, 12 राहिले, परत हा एक 0 आला, परत एक भाग जातो. पहा 15 8 120, हा पूर्ण भाग गेला, खाली 0 राहिला. येईल लक्षात. म्हणजे उत्तर किती आहे आपलं, 88. जर 1320ला 15 ने भागलं तर काय उत्तर मिळेल तुम्हाला, 88. येईल लक्षात. सरासरी काढण्यासाठी तुम्हाला करायचं काय, एकूण धावा भागेला किती, एकूण सामने, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. चला हे सोडवल्यानंतर किती उत्तर मिळालं आपल्याला, 88. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 33 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, 9 संख्यांची सरासरी 35 आहे, त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 30 आहे व शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 40 आहे, तर 5वी संख्या कोणती. आपल्याला 5वी संख्या काढायची आहे. ठीक आहे. तर पहा कशा पद्धतीने काढून घेऊ आपण. पहा 9 संख्यांची सरासरी 35 आहे, लिहून घेतोय. पहा सुरुवातीला 9 संख्यांची सरासरी 35 हे लिहून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर पहा किती म्हटलं आहे त्यांनी, पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे, तर पहिल्या 5 संख्यांची सरासरी ती आहे 30, हे लिहून घेतलं आहे. त्यानंतर पहा व शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 40 आहे. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती आहे, 40 आहे. येईल लक्षात. चला यांचा गुणाकार करून घेऊ सर्व यांचा. पहा 9 5 45 हे राहिले 4, 9 त्रिक 27, 27 आणि 4 हे राहिले 31. ओके. चला त्यानंतर पहा 5 त्रिक 15 हा एक 0, त्यानंतर 5 चोक 20 आणि हा एक 0. येईल लक्षात. आता पहा यांनी म्हटलं आहे एक संख्या काढा, कोणती, 5वी संख्या कोणती असं त्यांनी म्हटलं आहे. तर पहा समजा याच्यामधनं हे 5 आणि 5 किती 10 होतात, हे 5 आणि 5 किती 10. मग या 10 संख्येमधून समजा मी 9 संख्या जर ही मायनस केली तर एक संख्या आपल्याला मिळते, म्हणजे 30 संख्या कोणती असायला पाहिजे, आपली 5वी संख्या असायला पाहिजे. येईल तुमच्या लक्षात. मग पहा हे 5 आणि 5 जसे 10 केले तर या 2 संख्यांची मी बेरीज करून घेतोय. पहा या ठिकाणी हा 0, हा 5 आणि हा किती 3. पहा 200 आणि 150 बरोबर 350 होतात. हे 350 कोणत्या संख्यांची बेरीज, तर 5 आणि 5 10 संख्यांची बेरीज. मग 10 संख्यामधून जर 9 संख्या मायनस केल्या म्हणजे 10 संख्याच्या बेरीजमधून 9 संख्यांची बेरीज आपण वजा करू, म्हणजे काय तर 315 आपल्याला मिळते. ती एक संख्या, ही एक संख्या इथे मिळेल. आता आपल्याला पहा लक्ष द्या, सोडून घे. काय होईल, 0 मधून 5 जात नाही, 1 घेतला, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हा एक इथे येतो. पहा इथे दोन्ही अंक लक्षात घ्या. 35 मधून हे 32 गेले, 1 आणि 1 2 झाला. 35 मधून 32 गेले किती राहिले, 3. येईल लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं त्या ठिकाणी 35. म्हणजे ती जी 5वी संख्या आहे, 5वी संख्या म्हणजे एक संख्या. ठीक आहे ना. ती एक संख्याची रेट काय आहे, 35. म्हणजेच 5व्या संख्येची रेट काय आहे, तर 35. येईल लक्षात. परत एकदा सांगतो काय केलं आहे, 9 संख्यांची 315, 5 आणि 5 10 संख्यांची किती 350. येईल लक्षात. मग मला सांगा या 350 मधून जर 315 वजा केलं तर काय मिळेल आपल्याला, 5वी संख्या मिळेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतर परत एक याच पद्धतीचं बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 33 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, 13 संख्यांची सरासरी 42 आहे, त्यापैकी पहिल्या 7 संख्यांची सरासरी 38
व त्यानंतरच्या म्हणजेच शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 53, तर 6वी संख्या कोणती? आपल्याला एक संख्या परत काढायची, त्याच पद्धतीने ती कुठली? 6वी. तर पहा लक्ष द्या, 13 संख्यांची सरासरी 42 हे लिहून घेतोय सुरुवातीच्या, म्हणजे एकूण 13 संख्यांची सरासरी किती आहे? 42. त्याच्यापैकी या 13 पैकी पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती दिली आहे त्यांनी? 38. आणि नंतरच्या 7, हे बघा नंतरच्या 7 संख्यांची सरासरी किती दिली आहे? 53. ठीक आहे, सर्व हे सोडून घेऊ. पहिले पहा, 13 दुणे 26, 2 राहिले, 13 चौक 52, 52 आणि 2 54, म्हणजे हे किती झाले? 546. ओके. त्यानंतर 7 8 56, 5 राहिले, 7 3 21, 21 आणि 5 26. ओके. त्यानंतर पहा, 7 3 21, 2 राहिले, 7 5 35, 35 आणि 2 37. येईल लक्षात. करायचं काय आता पहा, 7 आणि 7 14 हे यांची ॲडिशन करतो, म्हणजे काय बेरीज केली, 7 आणि 7 14, या 14 मधून हे 13 मायनस करा, म्हणजे किती राहिले? 14 मधून जर 13 मायनस केले तर एक संख्या मिळते. मग त्याच पद्धतीने त्याची बेरीज करू आपण. पहा, या दोघांची बेरीज करून त्याच्यातून ही संख्या वजा करू. तर पहा आता 6 आणि 1 7, 6 आणि 7 किती झाले? 13, 13शी 3 राहिला 1, 3 आणि 3 6, हे झाले 637. किती संख्यांची बेरीज आहे? 7 आणि 7 14 संख्यांची बेरीज आहे. त्यातनं एक संख्या वजा करू, आपली कुठली? 13 संख्यांची. ठीक आहे ना, हे 13 संख्यांची, म्हणजेच काय? 546. ओके. हे जर सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. पहा, 7 मधून 6 गेले, 1 राहिला, 3 मधून 4 जात नाही, इथे 1 घेतला, म्हणजे 13 मधून 4 गेले तर 9 राहिले, हा एक इथे आला, म्हणजे किती झाली? इथे 6. बरं, 6 मधून 6 गेले, 0 राहिला. याचा अर्थ आपली ती 6वी संख्या कोणती? तर ती संख्या आहे 91. येईल लक्षात. वजाबाकी, बेरीज, गुणाकार ह्या संख्या व्यवस्थित आल्या पाहिजे. ठीक आहे ना. चला तर लिहून टाकायचं उत्तर किती? 91. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 34, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं? एका दुकानदाराची 12 महिन्याची सरासरी विक्री 5500 आहे. पहिल्या 6 महिन्याची सरासरी विक्री 4000 आहे, तर शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री किती? आपल्याला काय काढायचं आहे? शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री आपल्याला काढायची आहे. तर पहा लक्ष द्या, सुरुवातीला 12 महिन्याची काढून घेऊ आपण. पहा, 12 महिने गुणेला किती आहे विक्री? 5500. सरासरी दिली आहे 5500. सरासरी 5500, याला जर गुणलं तर एकूण त्यांची विक्री मिळते आपल्याला. तर नंतरच्या काय 6 महिन्याची सरासरी विक्री किती दिली आहे? या 12 महिन्यापैकी 6 महिन्याची सरासरी विक्री दिली आहे 4000. ओके. येईल लक्षात. मग मला एक सांगा, 12 महिन्यातून 6 महिन्याचे जर वजा केले आपण तर 6 महिने मिळते ना. मग यांनी तेच म्हटलं आपल्याला 6 महिन्याची एकूण विक्री किती? बस झाला आहे. जे निघेल ते उत्तर राहील आपलं. तर पहा लक्ष द्या, यांचा पहिले गुणाकार करून घेऊ, नंतर वजाबाकी करू. 12 0 0 म्हणजे 2 शून्य असेच देऊन देतो. त्यानंतर 12 पंच 60, 6 राहिले, 12 पंच 60, 60 आणि 6 66. येईल लक्षात. म्हणजे किती निघाले? 66,000 निघाले. येईल लक्षात. चला त्यानंतर याचा गुणाकार करून घेतोय. पहा, 6 0 0 0 म्हणजे 3 शून्य येईल या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर 6 चौक 24. येईल लक्षात. यांची वजाबाकी म्हणजे आपलं 6 महिन्याचं काय राहील? एकूण काय राहील? विक्री राहील ते. ओके. तेच उत्तर राहील आपलं. पहा, हा 0 0 0, 6 मधून 4 गेले, 2 राहिले, 6 मधून 2 गेले, 4 राहिले, म्हणजे किती आपलं उत्तर राहील? त्या शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री किती आहे? तर 42,000 राहील. येईल लक्षात. किती? 42,000. चला लिहून टाका उत्तर आपलं 42,000. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 34, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे? एका दुकानदाराची 15 दिवसाची सरासरी विक्री 1540 आहे. पहिल्या 10 दिवसाची सरासरी विक्री 1820 आहे, तर शेवटच्या 5 दिवसाची किती? ठीक आहे. तर पहा लक्ष द्या, 15 दिवसाची किती आहे सरासरी विक्री? पहा, 15 दिवसाची लिहून घेतोय. किती दिले आहेत? 1540. ओके. हे 15 दिवसाची. नंतरची दिली आहे त्यांनी. पहा, तर 10 दिवसाची सरासरी विक्री किती? 1820. हे 10 दिवसाचे राहिले 1820. मग मला एक सांगा, 15 दिवसातून 10 दिवस जर वजा केले तर 5 दिवस मिळते आपल्याला. मग यांनी तेच विचारलं, 5 दिवसाची एकूण विक्री किती? तेच विचारलं आपल्याला. तर पहा सोडून घेऊ. पहिले तर यांचा गुणाकार करून घेऊ. पहा, 15 0 0, 15 चौक 60, 6 राहिले, 15 5 75, 75 आणि 6 81, 81 मधला 1 राहिले 8, 15 1 15, हे 15 आणि 8 23. या ठिकाणी लिहून घेतो 23. म्हणजेच काय? 23,100. 23,100 हे झाला यांचा गुणाकार. आता यांचा गुणाकार करू. 10 ने गुणाचा याचा अर्थ काय? 1820 वर 1 शून्य वाढवून द्या. हे 1820 वर 1 शून्य वाढवला. बस झाला आहे. आता यांची वजाबाकी करू आपण. म्हणजेच आपलं काय?
5 दिवसांची एकूण विक्री मिळेल. ठीक आहे. तर पहा 0 0 0मधून 0 0मधून 0 1 मधून 2 जात नाही, 1 घेतला म्हणजे 11 मधून 2 गेले 9 राहिले, हा एक इथे आला. पहा या 23 मधून 19 गेले, 23 मधून 19 गेले, राहिले किती 4, म्हणून या ठिकाणी लिहितो मी 4. ह्याचा अर्थ आपलं हे उत्तर काय 4900 या शेवटच्या 5 दिवसाची एकूण विक्री आहे. हे लक्षात. त्याने तेच विचारला 5 दिवसाची एकूण विक्री किती, तर किती 4900. ठीक आहे. चला त्यानंतरचा आपण प्रकार बघू आता. लक्ष द्या. प्रकार नंबर 35 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका विक्रेत्याची 12 महिन्याची सरासरी विक्री 4500 आहे. त्यातील 4 महिन्याची सरासरी विक्री 4200 आहे व नंतरच्या 4 महिन्याची सरासरी विक्री 4320 आहे. तर शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री किती. आपल्याला शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री काढायची, एकूण विक्री नाही, काय काढायचं सरासरी. लक्षात घ्या काय करायचं आहे त्यामध्ये. तर पहा एका विक्रेत्याने 12 महिन्याची म्हणजे 12 महिन्याची काय असायला पाहिजे 12 गुणिला किती आहे सरासरी विक्री 4500, हे लिहून घेतोय मी 4500. ओके. त्यानंतर पहा 4 महिन्याची, त्यानंतर 4 महिन्याची सरासरी विक्री किती आहे 4200, हे आहे 4200. त्यानंतरच्या 4 महिन्याची, नंतरच्या 4 महिन्याची सरासरी विक्री आहे 4320, 4320 येईल लक्षात. आता मला एक सांगा, त्याच पद्धतीनं 4 आणि 4 8, 12मधून 8 गेले 4 महिन्याची आपल्याला एकूण विक्री मिळते. मग त्या एकूण विक्रीला आपण सरासरी विक्री करू शकतो. तर पहा हे सोडून घेऊ. सुरुवातीला आपण पहा 12 0 0 हे 2 0 लिहून घेतलं आहे. 12 पंच 60, 6 राहिले, 12 चौक 48, 48 आणि 6 54. ठीक आहे. चला त्यानंतर हे किती 4 0 0, 4 दुने 8, 4 चौक 16. ओके. त्यानंतर हा 4 0, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 1 राहिला, 4 चौक 16 आणि 1 17 येईल लक्षात. आता पहा काय करता येईल आपल्याला. आता साधारणतः एक लक्षात घ्या, हे 12 महिन्याचे आहे आणि हे कितीचे आहे 4 आणि 4 8 महिन्याचे आहे. मग मला सांगा त्या 12 महिन्यामधून जर मी 8 महिने वजा केले तर आपल्याला 4 महिन्याची मिळते. तर ते काढून घेऊ. पहा लक्ष द्या. सुरुवातीला आपण पहिले तर 8 महिन्याची क्लिअर करू. 8 महिन्याची किती, तर यांची सुरुवातीला बेरीज करून घेऊ. पहा ह्या 8 महिन्याची किती होईल यांची बेरीज करू. यांची बेरीज किती होईल पहा, हा 0 0 इथे लिहितो आहे 0. त्यानंतर हे किती 0 आणि 8 म्हणजे 8च. त्यानंतर 8 आणि 2 10, 10 0 राहिला 1. त्यानंतर 6 आणि 7 13, 13 आणि 1 14 4 राहिला परत 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. ओके. म्हणजे या दोघांची जे बेरीज आहे ती किती आली, म्हणजेच आपण 4 आणि 4 8 महिन्याची किती गृहीत धरू 34080. ओके. किती 34080. मग मला सांगा एकंदरीत 12 महिन्याची किती आहे. पहा लक्ष द्या, 12 महिन्याची लिहून घेतो या ठिकाणी. पहा 12 महिने बरोबर 54000 आणि वजा त्यातनं किती करू हे 34080. मग 8 महिन्याची वजा होऊन जाईल. ठीक आहे ना, काय 34080 येईल लक्षात तुमच्या. मग मला एक सांगा आता याच्यातून जर ही वजाबाकी केली तर काय मिळेल आपल्याला, ते मिळते आपल्याला 4 महिन्याची. येईल लक्षात. तर पहा 4 महिन्याची एकूण विक्री काढू. काय होईल बाजूला घेऊन सोडून देतो. हा हे जे आहे बाजूला घेतो आहे. पहा हे 54000 आणि वजा काय 34080. ओके. 0 0 0 इथे 0मधून जात नाही म्हणून 1 घेतला, 10मधून 8 गेले 2 राहिले, हा एक इथे येतो. परत 1 घेतला, 10मधून 1 गेला 9 राहिले, हा एक इथे आला. त्यानंतर परत 1 घेतला, 14मधून 5 गेले परत 9 राहिले, हा एक इथे आला. म्हणजे 5मधून 4 गेले 1 राहिला. 19920 काय राहिलं 19920 हे उत्तर राहिलं. पहा 19920. आता मला हे सांगा हे जे निघालं आपलं 19920 हे काय आहे, तर 4 महिन्याची एकूण विक्री आहे. पहा हे किती आहे, हे 12 महिने. लक्षात घ्या हे काय आहे 12 महिने. ओके. आणि हे काय आहे तर 8 महिने, 8 महिने. आणि हे काय आहे तर 4 महिने. लक्षात आलं तुमच्या. हे मग आता पहा यांनी काय प्रश्न केला, तर 4 महिन्याची सरासरी विक्री किती. सरासरी, सरासरी म्हणजे काय, याला 4ने भागा लागेल. हे 4 महिन्याची आपल्याला एका महिन्याची पाहिजे ना. ठीक आहे, याला 4ने भागून टाकू. पहा बाजूला घेतोय आणि सोडून घेतोय, याच ठिकाणी ठेवतोय. पहा हे किती 19920. ओके. याला कितीने भागायचं 4ने. 4ने जर भागलं की उत्तर आपलं मिळते. ओके. तर पहा 4 चौक 16. पहा 4 चौक 16 याच्यातले किती राहिले बरं
3 येईल लक्षात। हां 4 9 4 9 36 परत 3 राहिले, ठीक आहे। त्यानंतर 4 8 32 हे बघा 4 8 32 हे काय शून्य राहिला, हा जशीच्या तसं। म्हणजे आपलं उत्तर काय मिळते पहा 4980 असं या गणिताचं उत्तर तुम्हाला मिळेल। येईल लक्षात किती मिळालं 4980 येईल लक्षात। काय काय केलं परत एकदा सांगतो, 12 महिन्याची काढा, 4 महिन्याचे 4 महिन्याचे 4 आणि 4 8 महिन्याचे 34,080 बनले। मग हे 8 महिन्याचे कशातून वजा केले मी 12 महिन्यातून, म्हणजेच पहा हे 12 महिने इथे लिहून घेतले आहेत पहा मी, लक्षात घ्या हे पूर्ण 12 महिन्याचे आहे, ठीक आहे ना। त्यानंतर हे पूर्ण काय 8 महिन्याचे आहे। मग मला सांगा 12 महिन्यातून समजा वजा मी 8 महिने केले तर बरोबर किती राहिले 4 महिने, हे झाले 4 महिन्याचे। ओके, आता मला एक सांगा 4 महिन्याची एकूण विक्री आहे 19,920, ठीक आहे। मग आपल्याला एका महिन्याची पाहिजे कारण सरासरी काढायची आहे ना। मग सरासरी काय 4 महिन्याची एकूण विक्री भागेला 4 महिने, बस झालाय। आता 4ने याला भागल्यानंतर आपलं उत्तर काय निघालं 4980 हे झालं आपलं फायनल उत्तर। येईल लक्षात। चला लिहून टाका। याच पद्धतीचं परत एक गणित बघू। पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 35 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा। एका विक्रेत्याची 15 दिवसाची सरासरी विक्री 1500 आहे, त्यातील 5 दिवसांची सरासरी विक्री 800 आहे व नंतरच्या 5 दिवसाची सरासरी विक्री 900 आहे, तर शेवटच्या 5 दिवसाची सरासरी विक्री किती? शेवटच्या 5 दिवसाची सरासरी विक्री आपल्याला काढायची आहे। तर पहा लक्ष द्या, सोडून घेऊ आपण 15। सुरुवातीला काय म्हटलं 15 दिवसाची किती आहे सरासरी विक्री 1500 हे लिहून घेतले आहे। त्यानंतर त्यातील 5 दिवसांची, मग 15 पैकी सुरुवातीला 5 दिवसाची किती आहे सरासरी विक्री 800 हे लिहून घेतले आहे मी 800। त्यानंतर नंतरच्या 5 दिवसाची किती आहे तर ती आहे 900 हे लिहून घेतले आहे मी 900। येईल लक्षात। आता पहा लक्षात घ्या 5 आणि 5 10 होते, हे लक्षात। मग 15 मधून जर 10 दिवसाचे काढले तर 5 दिवसाचे आपल्याला मिळते, तेच 5 दिवसाची आपल्याला सरासरी काढायची आहे। पहा लक्ष द्या, पहिले हे सोडून घेऊ। 15 गुणिले 15 किती 225 आणि 2 0 येईल लक्षात। म्हणजे काय झालं 22,500 झाले। हे बघा 15 गुणिले 15 करा किंवा 15 गुणिले 15 किंवा 15चा वर्ग केला तरी काय 22,500 होते, ठीक आहे ना। चला तर काय होईल हा 8 5 40 0 1 2 1 आणि 1 2 ओके। त्यानंतर 5 9 45 हे 2 0 घेतोय, येईल लक्षात। आता पहा काय करतोय 5 आणि 5 10 यांची बेरीज करून घेतोय इथेच। पहा 5 आणि 5 10ची बेरीज किती होईल, हे किती 0 हा किती 0 हा किती 5 आणि हे किती 8 8,500 झाले। काय झालं 8,500। मग मला एक सांगा समजा 22,500तून 8,500 काढले तर काय मिळते आपल्याला 5 दिवसाची विक्री मिळते। तर पहा हे 5 आणि 5 10 हे 10 दिवसाचे आहे, 15 दिवसातून 10 दिवस आपण वजा करू तर पहा काय करता येईल 15 दिवसाची किती आहे 22,500 हे लिहून घेत आहेत। पहा लक्ष द्या हे किती आहे तर 22,500 हे 15 दिवसामधनं वजा करू आपण 8,500 किती दिवस 10 दिवस वजा केले, म्हणजे उत्तर मिळालेलं काय मिळालं आपल्याला ते 5 दिवसाची एकूण विक्री मिळेल। तर पहा हे सोडून घेतो आहेत। पहा मला सांगा 22 मधून 8,000 काढले तरी उत्तर मिळते, तरी बाजूला घेऊ काही अडचण नाही। पहा 22,500 मधनं किती काढायचे 8,000 आपल्याला 500 काढायचे, ओके। तर हा 0 0 0 5 मधून 5 गेले 0। आता पहा इथे 1 घेतो, मग 12 मधून 8 गेले 4 राहिले, हा 1 इथे आला म्हणजे इथे राहिले 1। आन्सर काय राहिलं ते 14,000। हे 14,000 किती दिवसाचे, हे 14,000 आहे 5 दिवसाचे। किती दिवसाचे 5 दिवसाचे। आता मला एक सांगा याला जर आपण भागितलं 5 ने की आपलं उत्तर मिळते, बस झालाय। काय करता येईल आणि हे किती दिवसाचे सांगा एकदा मला, हे किती दिवसाचे तर हे 15 दिवसाचे, हे 22,500 इथे लिहून घेतो आहेत मी 15 दिवस, ओके हे 15 दिवस। आता मला सांगा हे किती दिवस तर हे 8,500 हे 10 दिवसाचे, हे 10 दिवस। मग मला सांगा 15 दिवसमधून जर 10 दिवस मी वजा केले तर काय मिळाले आपल्याला हे 5 दिवस मिळाले, येईल लक्षात। मग 5 दिवस इथे लिहून घेतोय परत। पहा लक्ष द्या किती हजार 14,000। मग या 14,000 आले समजा आपण 5 ने भागितलं तर प्रति दिवसाची किंमत मिळेल, म्हणजे काय विक्री मिळेल आपल्याला। आणि त्यांनी म्हटलं सरासरी काढा, बस झालाय। काय होईल पहा याला भागतोय मी 5 दुने 10 4 राहिले 5 8 40 आणि हे उरलेले 2 0 इथे द्या, म्हणजे आपलं सरासरी हे उत्तर काय मिळालं 2,800 मिळते, हे लक्षात। सरासरी उत्तर काय 2,800। यापूर्वीचे गणित याच पद्धतीने सोडवलं आणि हे सुद्धा याच पद्धतीने, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या फक्त, ठीक आहे ना। चला तर त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण। पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 36 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला। काय म्हटलात एका बसमध्ये 12 व्यक्ती बसले आहेत, बसमधील 48 किलो वजनाचा एक व्यक्ती
उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तर तेव्हा वजनाची सरासरी 2 किलोने वाढली तर नवीन व्यक्तीचे वजन किती? आपल्याला काय काढायचं आहे? नवीन व्यक्तीचं वजन काढायचं आहे. नवीन जो व्यक्ती आला त्याचं वजन आपल्याला काढायचं आहे. तर पहा, लक्ष द्या, एका बसमध्ये 12 व्यक्ती. आता एखादी बस आहेत, समजा ही बस आपण गृहीत धरा फक्त, काय ही बस आहे. एका बसमध्ये किती व्यक्ती आहेत? तर 12 व्यक्ती आहे. किती व्यक्ती आहे? 12 व्यक्ती बसल्या आहेत. बसमधील 48 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला. किती किलोचा आहे? 48चा. ते सोडून द्या, फक्त एक व्यक्ती उतरला समजा खाली. मला सांगा आता इथे किती राहिले? 11 राहिले. एक कमी झाला. पण त्यांनी म्हटलं आहे त्या ठिकाणी परत एक आला, म्हणजे परत एक चढला. याचा अर्थ इथे व्यक्ती किती झाले? 12 झाले. आता एक उतरला होता तेव्हा 11 झाले, परत एक चढला म्हणजे 12 झाले. आता एक कमी जास्त काही झालं नाही, जे 12 आहे तेच राहिलं. परंतु झालं काय? तो एक जो नवीन आला त्याच्यामुळं काय झालं? तेव्हा वजनाची सरासरी 2 किलोने वाढली. याचा अर्थ असा, उतरणाऱ्या व्यक्तीचं वजन कमी होतं, म्हणजे ती किती? 48 किलो. आणि चढणाऱ्या व्यक्तीचं वजन किती असायला पाहिजे? त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्याचं कारण असं, सरासरी कितीने वाढत आहे? 2 किलोने वाढत आहे. म्हणजे एक व्यक्ती उतरल्यानंतर जेव्हा दुसरा व्यक्ती चढत आहे त्यावेळेस सरासरी 2ने वाढली. कितीने वाढली? 2ने वाढली. याचा अर्थ उतरणाऱ्यापेक्षा चढणाऱ्याचं वजन कितीने जास्त असायला पाहिजे? 12 24ने जास्त असायला पाहिजे. कितीने? 24ने जास्त असायला पाहिजे. तर त्या नवीन व्यक्तीचे वजन किती? मग उतरणाऱ्यापेक्षा ही 24ने जास्त असायला पाहिजे. मग उतरणाऱ्याचं वजन किती होतं? 48. मग 48 आणि 24 हे झालं आपलं उत्तर. काढून पाहू आणि पद्धतशीर सांगतो. पाय शॉर्टकटमध्ये झाला. 8 आणि 4 12, 1 राहिला. हे झाले 5 6 7, म्हणजे उत्तर काय झालं तुमचं? 72 असं यायला पाहिजे. येईल लक्षात. कारण सरासरी जेव्हा 2ने वाढत आहे तर 12 ही व्यक्तीचे 2 वाढेल तर 12 2 24 होईल ना. मग 48 उतरणार आणि चढणारा जो जास्त वजन आणताय तो किती? 24 आणताय. याचा अर्थ या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर काय मिळते तुम्हाला? 72. तर पहा, याच्यामध्ये एक आपण सूत्र पण हे जर लिहून घेत असेल तर छानच. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये एक सूत्र आपण यूज करू. पहा, ते कुठलं? उतरलेल्या व्यक्तीचे वजन. काय म्हटलं आहे? पहा, उतरलेल्या व्यक्तीचे वजन अधिक एकूण व्यक्ती गुणिला वाढीव सरासरी. वाढीव काय? तर सरासरी. ठीक आहे. आता हे काय आहे हे सर्व सांगतो. सूत्र फक्त दिसायला मोठं दिसते, काहीच नसते. पहा, लक्षात घ्या, बसमधील 48 किलो वजनाचा व्यक्ती एक उतरलेला आहे. म्हणजे उतरलेल्या व्यक्तीचं वजन किती आहे? 48 आहे. ओके, प्लस करतोय. एकूण व्यक्ती किती आहे त्या ठिकाणी? 12. आता पहा, कंसामध्ये घेतले मी 12 गुणिला, मला सांगा वाढीव सरासरी किती आहे? तर सरासरी 2ने वाढली आहे. पहा, 2 किलोने वाढली म्हणजे काय? वाढीव सरासरी. आता प्रत्येकाचं वजन 2ने वाढत आहे ना, मग काय करता येईल आपल्याला? याला 2ने गुणून टाकू, बस झाला आहे. काय करता येईल? पहा, हा 48 असाच प्लस 12 2 24. येईल लक्षात. आपण त्याही पद्धतीने सोडवलं तर 72 उत्तर काढलं होतं. पहा, इथे मिळते आपल्याला 8 आणि 4 12, 1 राहिला. 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे उत्तर काय मिळालं तुम्हाला? 72. म्हणजे त्या वाढली. तर नवीन व्यक्तीचे वजन किती? तर नवीन व्यक्तीचे वजन किती आहे? 72 किलो आहे. किती आहे? 72 किलो. येईल लक्षात. करायचं का? थोडक्यात सांगतोय. उतरलेल्या व्यक्तीचं वजन घ्या, एकूण व्यक्ती 12 लिहा, वाढीव सरासरी 2 लिहा. येईल लक्षात. आणि हे जर सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते तुम्हाला 72. याच पद्धतीचं परत एक गणित सोडू आपण. पहा, लक्ष द्या. लक्ष द्या. प्रकार नंबर 36, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका बोटेमध्ये 20 व्यक्ती बसल्या आहेत. बोट म्हणजे माहिती आहे? नाव, जहाज, नाव म्हणतो आपण त्याला. एका बोटेमध्ये 20 व्यक्ती बसल्या आहेत. बोटेमधील 35 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी 3 किलोने वाढली. तर नवीन व्यक्तीचे वजन किती? नवीन व्यक्तीचे वजन किती? सूत्र आपल्याला माहित आहे. उतरणाऱ्या व्यक्तीचं वजन अधिक करायचं कंस करून एकूण व्यक्ती गुणिला वाढीव सरासरी. येईल लक्षात. सूत्राची गरज नाही, डायरेक्ट पहा. उतरणाऱ्या व्यक्तीचं वजन लिहा. किती? बोटेमधील 35 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला, हे 35. ओके, प्लस करतो. कंसामध्ये काय लिहायचं? एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती किती आहे त्या ठिकाणी? 20. आणि वाढीव सरासरी किती आहे? 3. बस 3च अंक आहे. बस झाला आहे. 35 20 आणि 3 हे सोडून घेऊ. पहा, लक्ष द्या. हा 35 अधिक 20 त्रिक 3 2 6 आणि हा एक 0. 20 त्रिक 60. ओके, आता यांची बेरीज करू म्हणजे आपलं उत्तर. तर लक्ष द्या, 0 आणि 5 हे राहिले 5, 6 आणि 3 हे राहिले 9. म्हणजे एकंदरीत आपलं हे उत्तर किती? तर 95 राहील. म्हणजे त्या चढणाऱ्या, तर नवीन जो व्यक्ती आला त्या व्यक्तीचं वजन किती राहील? तर 95 असं राहील. येईल लक्षात. चला, नंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 37, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटल्यात पहा,
24 वर्ष वयाच्या मुलाऐवजी दुसरा नवीन मुलगा आल्याने 26 मुलाच्या एका वर्गातील मुलाचे सरासरी वय 6 महिन्यांनी कमी होतात. काय होतात? कमी म्हटलं आहे होतात. तर नवीन मुलाचे वय किती? तर काय नवीन मुलाचे वय किती? तर पहा, लक्ष द्या. आता आपल्याला याच्यापूर्वी जे गणित सोडवलं त्याच पद्धतीनं सूत्र यूज करता येते. फक्त या ठिकाणी असं सूत्र करू आपण पाहत आहात. तर एकूण व्यक्तीचे वय ठीक आहे, वजा का बरं करताय? कमी म्हटलं म्हणून. ठीक आहे, एकूण व्यक्ती गुणिला सरासरी येईल लक्षात. या पद्धतीने आपल्याला गणित हे सोडवता येईल. तर पहा, लक्ष द्या. एकूण व्यक्तीचे वय किती आहे त्यावेळेला पहा, 24 वर्ष वयाच्या. किती वर्ष वयाच्या? 24 वर्ष वय आहे. मग या ठिकाणी वय लिहून टाकतोय मी 24. ठीक आहे, वजा करतोय. एकूण व्यक्ती किती आहे पहा, एकूण व्यक्ती किती आहे? 26 मुलाच्या एका वर्गातील, म्हणजे एकूण मुलं किती आहे म्हणून आपण या ठिकाणी, तर 26 आहे. हे या ठिकाणी लिहितोय मी 26. त्यानंतर गुणिला, त्यानंतर काय म्हटलं आहे पहा, तर मुलाचे सरासरी वय पहा, या ठिकाणी सरासरी दिलं आहे. सरासरी वय 6 महिन्यांनी कमी होते. कमी म्हटलं म्हणूनच आपण वजा करत आहे. 6 महिने. मग मला सांगा 6 महिने कशी लिहिता? इथं 6 महिने लिहाल का असे? तर नाही. पहा, 6 महिने अशी लिहायचे, 6/12 लिहा. 6 महिने मला सांगा किती महिन्यापैकी? 12 महिन्यापैकी. त्याचं कारण वर्ष महत्त्वाचे असते. ठीक आहे ना. मग इथे लिहिलं आपण वर्ष, त्या वर्षापैकी 6. आलं लक्षात. हाफ म्हणजेच काय, तुम्ही 1/2 असंही लिहू शकता, 0.5 असंही लिहू शकता त्या ठिकाणी. पण आपल्याला जर महिने आले तर काय करा, 6 लिहायचं, छेदामध्ये 12. जर 4 महिने आलं तर मग काय करायला नाही का, म्हणून काय करायचं, 4 महिने इथे लिहून टाकायचे, भागेला 12 करा. 3 महिने आले तर 3 महिने इथे करा, भागाकारात 12 करा. येईल लक्षात. चला तर पहा, आता हे सोडून घेऊ आपण. पहा, 6 × 1 = 6, 6 × 2 = 12. 2ने जर 26ला भागलं तर 26च्या निम्मी किती? 26च्या निम्मे होतात या ठिकाणी 13. ओके. पहा, 2 × 1 आणि 2 × 3 = 6. ओके. आता पहा काय राहिलं या ठिकाणी, हे 24 असेच, वजा या ठिकाणी किती राहिले? 13. मग मला सांगा 24 + 13, आपलं हे उत्तर मिळते 11 वर्ष. किती मिळते? 11 वर्ष. येईल लक्षात. तर नवीन मुलाचे वय किती होते? ते 11 वर्ष होते फक्त. ठीक आहे. चला त्यानंतरचं परत एक गणित याच पद्धतीचं बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 37 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे, 24 वर्ष वयाच्या व्यक्तीऐवजी दुसरा नवीन व्यक्ती आल्याने 15 व्यक्तीच्या एका गटातील व्यक्तीचे सरासरी वय 4 महिन्यांनी कमी होतात. तर नवीन व्यक्तीचे वय किती? 4 महिने. जर 4 वर्ष म्हटलं तर डायरेक्ट गुणाकार करू शकतो. 4 महिने म्हटलं तर काय करायचं ते सांगतोय. पहा, लक्ष द्या. 24 वर्ष वयाच्या व्यक्तीचे वय, आपण काय सूत्र वापरू, व्यक्तीचे वय वजा एकूण व्यक्ती गुणिला वाढीव सरासरी. म्हणजेच काय करता येईल पहा, 24 वर्ष वयाच्या व्यक्तीऐवजी, मग 24 वर्ष लिहून घेतले आहे मी, वजा मला सांगा एकूण व्यक्ती आलेले 15 व्यक्तीच्या एका गटातील, म्हणजे 15 व्यक्तीचा तो गट आहे 15, गुणाकारात काय करू? 4. म्हणजेच काय, हे 4 महिने म्हटलं आहे, म्हणजे काय 4/12 करतो आहे. बस झालं. तर लक्ष द्या, भाग जाईल का पाहून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या. किती होईल? 4 × 4 = 4, 3 × 12. ओके. 3 × 3 = 3, 5 × 15. मग मला एक सांगा, या 24 वजा 5 करायचे तुम्हाला, उत्तर मिळते. तर पहा, हे 24 वजा किती? ते 5. 24 वजा 5 जर केले तर उत्तर किती मिळते? ते उत्तर मिळते आपल्याला 19 वर्ष. काय? 19 वर्ष असं उत्तर मिळते. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 38 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, ABC यांच्या महिन्याचा सरासरी पगार 3000 आहे. त्यांचे प्रमाण 2/4/6 आहे. तर एचा पगार किती? आपल्याला एचा पगार काढायचा आहे आणि त्याने प्रमाण दिलं आपल्याला किती? 2/4/6. तर पहा, या गणिताला कशा पद्धतीने सोडून घ्यायचं. सूत्र तुम्हाला माहिती आहे, सरासरीचं दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. मग त्यांची बेरीज म्हणजेच काय? तर हे प्रमाण. तर पहा, लिहून घेतो आहे. सुरुवातीला 2x अधिक बेरीज करायची म्हणून बेरीज चिन्ह वापरत आहे. ठीक आहे ना. त्यानंतर काय? 4x अधिक 6x. ओके. भागाकारात किती संख्या आहे? 1 2 3, म्हणून याला 3 ने भागू. आणि या सर्व संख्यांची सरासरी किती दिली आहे त्यांनी? पहा, पगार म्हणजे सरासरी किती आहे? तर 3000. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. आता सोडून घेऊ याला. पहा, लक्ष द्या. 6x 4x 6 आणि 4 10x 10 आणि 2 12x, म्हणजे या ठिकाणी लिहून घेतो आहे मी. पहा, 12x बरोबर हे 3000 असेच. आता मला सांगा, हा जो भागाकारातला 3 इकडे गेल्यानंतर कुठे जाईल? गुणाकारात जाईल. ओके. हे किती? 3 त्रिक 9000, हे झाले 9000. ओके. आता एक्सची रेट पाहिजे. मग एक्स या ठिकाणी मांडणी करतो. हा गुणाकारातला 12 भागाकारात जाईल. येईल लक्षात. आता रेट मिळते आपल्याला एक्सची. तर पहा,
एक्स बरोबर किती, बाजूला घेऊन सोडून घेतोय पहा, 9000ला 12ने भागतोय, या 9000ला भागतोय मी 12ने. ओके, लक्ष द्या, 12 7 84. ठीक आहे, किती राहिली इथे 6, हा घेतोय 0 इथे. हां, 12 पंच किती 60 आणि हा 0 1 राहिलेला इथे. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते किती आलं, ते 750. किती आलं, 750. उत्तर म्हणजे काय, एकशी रेट. उत्तर म्हणजे काय, एकशी रेट काढली आणि काय म्हटलं आहे पहा, तर एचा पगार किती. एचा पगार म्हटला, मग मला सांगा ए किती या ठिकाणी 2x. मग या ठिकाणी पहा आपण असं लिहून टाकू शकतो 2x, हा एचा पगार झाला. ओके, 2x म्हटलं म्हणजे एकशी रेट किती काढलं, 750. मग पहा मांडणी करतोय, ए बरोबर हा काय 2 आणि एकशी रेट किती काढली आपण 750. बस झाला आहे. म्हणजे हे किती राहिलं पहा, एची रेट किती मग 750 गुणिले 2, याचा अर्थ आपलं उत्तर काय 1500 असं उत्तर मिळते. म्हणजे एची रेट किती तर 1500. बीची म्हटलं असतं तर काय झालं असतं, बीचं म्हटलं असतं 4 गुणिले 750. त्यानंतर सीची म्हटलं असतं 6 गुणिले 750 असं काढलं असतं आपण. येईल लक्षात. मग या गणिताचं उत्तर किती तर 1500 असं उत्तर येते. येईल लक्षात. चला परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 38 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ABC यांच्या महिन्याचा सरासरी पगार 7200 आहे. त्यांचे प्रमाण 2-3-4 आहे. तर बीचा पगार किती. तर काय काढायचं आपल्याला, बीचा पगार काढायचा आहे. आता पहा, लक्ष द्या, ABC यांच्या महिन्याचा सरासरी पगार 7200. पहिले मांडून घेऊ आपण. पहा, हे 2x अधिक 3x अधिक 4x, हे सरासरीच्या सूत्रानुसार तिन्ही संख्यांची बेरीज भागेला काय एकूण संख्या किती आहे या 3. ओके, आणि यांची सरासरी किती दिली आहे 7200. ही झाली मांडणी आपली. ओके, आता काय यांची बेरीज करू, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. म्हणजे या ठिकाणी लिहितोय 9x बरोबर काय 7200 आणि या भागाकारातला 3 इकडे गुणाकारात जाईल. ओके, आता काय होईल पहा, 3 0 0. ठीक आहे, 3 2 6 आणि 3 7 21. म्हणजे काय राहिलं 21600. येईल लक्षात. आता 21600 करायचं काय आता आपल्याला पहा, एकशी रेट पाहिजे, x असाच ठेवा, 9 पुढे जाईल तर भागाकारात जाईल. बस झालाय. हे सोडवलं की उत्तर मिळते. बाजूला घेऊ अजून त्याच पद्धतीने पहा, 21600 याला भागतोय कितीने तर 9ने. ओके, हां, 9 2 18, किती राहिले 3, हा घेतोय 6. म्हणजे काय 9 चोक 36 आणि हे 2 शून्य इथे द्या. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 2400. म्हणजे एकशी रेट आली. एकशी रेट किती 2400. आता मला एक सांगा, त्यांनी काय म्हटलं आहे पहा, तर बीचा पगार किती. मग बीचा पगार काढण्यासाठी काय करू, बी किती आहे आपल्याकडे, तर बी आहे 3x. हे बघा 3. ठीक आहे ना. म्हणजेच काय करता येईल आपल्याला, जर बी काढायचं आहे तर काय कराल, हा 3 लिहितो आहे आणि एकची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, किंमत 2400. या ठिकाणी लिहा 2400. बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा, बी बरोबर किती, तर लक्ष द्या, बाजूलाच लिहून घेतो इकडे. पहा, 3 0 0, हे 2 शून्य असेच देऊन देतो आहे मी. त्यानंतर 3 चोक 12, किती राहिला 1, 3 2 6 आणि 1 7. याचा अर्थ आपलं हे उत्तर किती आलं तर 7200. येईल लक्षात. मग त्या बीची किंमत किती किंवा बीचा पगार किती तर 7200 आहे. येईल लक्षात. चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 39 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 3 संख्यांची सरासरी 40 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी 4ने कमी व तिसरी 10ने जास्त आहे. तर पहिली संख्या कोणती. आपल्याला पहिली संख्या काढायची आहे, पण त्यांनी काय म्हटलं आहे पहा, पहिल्या संख्येपेक्षा दुसरी 4ने कमी आहे आणि तिसरी 10ने जास्त आहे. मग सोडून कसं घ्यायचं आहे पहा, पहिली संख्या आपण x ठेवून देऊ. ओके, त्यानंतर दुसरी संख्या काय, दुसरी संख्या काय तर दुसरी संख्या 4ने कमी म्हणजे x वजा 4. पहिली संख्या x आहे ना, मग पहिली संख्या मांडल्यानंतर त्याच्यातून काय 4 वजा, म्हणजे झाली दुसरी संख्या. मग आता तिसरी संख्या, तिसरी संख्येसाठी पहिले x मांडून देऊ. त्यानंतर काय तिसरी 10ने जास्त, म्हणजे x पेक्षा कितीने जास्त आहे ते 10ने जास्त आहे. येईल लक्षात तुमच्या. पहिली संख्या 1, दुसरी संख्या x वजा 4, 4ने कमी, तिसरी संख्या x अधिक 10. येईल लक्षात. चला आता सूत्रानुसार सरासरीच्या काय होईल, दिलेल्या सर्व संख्या किती आहे 1x 2x 3x, म्हणजे काय 3 संख्या या ठिकाणी. ठीक आहे, बरोबर. या ठिकाणी काय राहील, सरासरी किती दिली आहे त्यांनी 40. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. येईल लक्षात. आता हे सोडून घेऊ. पहा, x किती आहे 1x 2x 3x, सर्व प्लसमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण 3x अशी मांडणी करू शकतो. अधिक अधिक काय होईल पहा, इथे 10 आहे, इथे 4 आहे, वजा 4 म्हणजेच काय 10 मधून 4 गेले, राहिले किती 6. हे लिहून घेतो या ठिकाणी मी 6. बरोबर काय तर हा 40. ओके, मग मला सांगा भागाकारातला 3 इकडे गुणाकारात जायला पाहिजे असा.
ठीक आहे ना. चला हे सोडून घेऊ. किती झाले सांगा बरं. 4 त्रिक 12 हे झाले 120. ओके. आता काय करता येईल, 3x असाच ठेवतोय. त्याचं कारण इथे प्लस आहे पहिले, ठीक आहे ना. प्लसचं काय कराल, इकडे गेल्यानंतर मायनस म्हणजे -6 करतोय मी. म्हणजेच हे काय होईल सांगा मला. 120 - 6 100 राहिले हे 14. ठीक आहे ना. चला त्यानंतर x ची रेट पाहिजे. x हा गुणाकारातला 3 इकडे काय जाईल, भागाकारात जाईल. येईल लक्षात. पहा x बरोबर काय, 3 त्रिक 9 किती राहिले या ठिकाणी 2 आणि 3 8 24. म्हणजे याचा अर्थ x ची रेट किती पहा, 114ला 3 ने भागल्यानंतर x ची रेट किती मिळाली तुम्हाला 38. आता यांनी प्रश्न काय केला, तर पहिली संख्या कोणती. पहिली संख्या म्हणजेच x ना आपली. मग चला पहिली संख्या म्हणजे हीच. तर 38 ही पहिली संख्या आहे. म्हणजे पहिली संख्या म्हणून आपण असं इथे डायरेक्ट लिहू शकतोय, पहिली संख्या. ओके. चला लिहून टाका. पहिली संख्या काय 38. दुसरी संख्या म्हटलं असतं तर 38 - 4 येईल लक्षात, 34 राहिली असती. तिसरी संख्या म्हटलं असतं तर 38 मध्ये 10 मिळवा म्हणजे 48 सांगता आली असती. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 39 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे, 3 संख्यांची सरासरी 120 आहे. पहिल्या संख्येपेक्षा दुसरी 12 ने कमी व तिसरी 24 ने जास्त आहे. तर दुसरी संख्या कोणती. कोणती संख्या काढायची आपल्याला, दुसरी. मांडणी करून घेतोय. पहा पहिली संख्या आपण x घेऊन घेऊ. ठीक आहे, x अधिक दुसरी संख्या कितीने जास्त आहेत किंवा कमी आहे, दुसरी 12 ने कमी आहेत. म्हणजे काय करू, x - 12. ठीक आहे, अधिक त्यानंतर तिसरी 24 ने जास्त आहे. म्हणजे काय, जास्त म्हणजे प्लस x अधिक 24. ह्या झाल्या 3 संख्या. ठीक आहे ना. चला याला कितीने भागू, 3 ने, कारण दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या सूत्र आहे सरासरीचं. ठीक आहे ना. आणि यांची सरासरी किती दिली आपल्याला, तर ती आहे 120. ही झाली मांडणी आपली. पहा आता काय करता येईल. पहा 1x 2x 3x इथे लिहून घेतो आहेत मी काय, तर 3x अधिक काय करता येईल. पहा 3x अधिक काय, तर 24 मधून 12 गेले, 12 राहिले, बस झालाय. 3x अधिक 12 बरोबर काय, इकडे 120. मला सांगा हा भागाकारातला 3 इकडे गुणाकारात जाईल, बस झाला. त्याच पद्धतीने मांडणी, काही वेगळी नाही आहेत. पहा बरोबर 12 त्रिक 36 आणि हा एक 0 यांचा गुणाकार केल्यानंतर 360 येतो. मग काय करता येईल. पहा या ठिकाणी 3x असाच, कारण हा प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय मायनस करायला लागून तुम्हाला 12. मग मला सांगा 360 मधून 12 गेले किती राहिले, 348. ओके, हे लिहून घेतोय. सोडून पाहायचं बाजूला घेऊन लगेच. ठीक आहे ना. 360 मधून 12 गेले हे किती राहिले, 348. ठीक आहे. चला x ची रेट पाहिजे. हा x भागाकारात काय जाईल, हा 3 जाईल, हा भागाकारात 3. ओके, तर x बरोबर काय मग आता पहा 3 1 3, त्यानंतर परत 3 1 3 1 राहिला आणि 3 सक 18. याचा अर्थ फक्त x ची रेट किती मिळाली आपल्याला. पहा x ची रेट मिळाली ती 116. ओके, x ची रेट किती 116. मग यांनी काय म्हटलं, दुसरी संख्या. मग दुसरी संख्या आपल्याला काय x - 12 पाहिजे ना. 116 मधून आपल्याला 12 वजा करायचे आहेत. पहा तर दुसरी संख्या काढून घेतो बाजूला. पहा इथे लिहून घेतोय दुसरी संख्या बरोबर काय 116 वजा हा करतोय 12. ओके, 116 मधून 12 वजा करायचे म्हणजे किती राहिले, 104. ओके, चला लिहून टाका. आपलं उत्तर किती आलं या ठिकाणी, 104. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 40 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, 3 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 3 ने लहान आहे. तर पहिली संख्या कोणती. पहिली संख्या आपल्याला काढायची आहे. तर पहा मांडणी कशी करून घेऊ. मांडणी करून घेण्यापूर्वी पहिले आपण तिन्ही संख्या कशा पद्धतीने निघते ते पाहून घेऊ. पहा तर पहिली संख्या समजा x. ओके, यांनी काय म्हटलं आहे पहा, सुरुवात पहिल्या संख्येपासून केलीच नाही, यांनी सुरुवात केली आहे दुसऱ्या संख्येपासून. कोणत्या, दुसऱ्या. तर पहा लक्ष द्या, ही पहिली, ठीक आहे, ही दुसरी आणि ही तिसरी. हे अशा पद्धतीने लक्षात घेऊ आपण, पहिली दुसरी आणि तिसरी. तर पहा पहिले आपण x घेऊ. त्यांनी काय म्हटलं आहे, दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त. ही जी दुसरी संख्या आहे ती पहिलीपेक्षा 3 ने जास्त आहेत. म्हणजे दुसरी संख्या x अधिक 3 राहील. पहा दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 3 ने जास्त, पण पहिल्या संख्येची बिलकुलही माहिती दिली नाही. त्यांनी काय म्हटलं, दुसरी संख्या. ठीक आहे ना. त्यानंतर पहा दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 3 ने लहान आहे. कोणती लहान आहे, ही दुसरी. ही दुसरी जी आहे ना तिसरीपेक्षा 3 ने लहान आहे. आता 3 ने लहान म्हणून वजा 3 इथे करता येत नाही आपल्याला. मग काय करू आपण, पहा तर x अधिक 3 इथे वाढवू. पहा म्हणजेच काय, जर तिसरी संख्या तुम्ही 3 ने जर वाढवली तरी ऑटोमॅटिक दुसरी संख्या
3ने कमी होऊन जाईल. इल लक्षात पहा. आता काय म्हटलं आहे तिने, दुसरी संख्या तिसरी संख्यापेक्षा 3ने लहान आहे ना लहान. ही पहा इथे 3ने वाढवलं म्हणजे हे ऑटोमॅटिक लहान होऊन जाते. इल लक्षात. याला डायरेक्ट लहान करता येत नाही. इल लक्षात. या झाल्या आपल्या 3 संख्या. इल लक्षात. व्यवस्थित पहा, समजून घ्या. आता पहा मांडणी करू आपण. तर पहिली संख्या कोणती मग x, इथे लिहून घेतोय. पहिली संख्या x अधिक दुसरी संख्या x अधिक 3, x अधिक 3 आणि तिसरी संख्या x अधिक 3 आणि 3 6 लिहून घेतो डायरेक्ट. x अधिक 6. ओके. या किती संख्या झाल्या तर 3 संख्या झाल्या आणि याची सरासरी किती दिली आहे पहा त्यांनी, सरासरी दिली आहे 30. हे सरासरी इथे लिहून घेतोय मी 30. ओके. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. आता काय होईल पहा, 1x 2x 3x हे त्याच पद्धतीने काय 3x अधिक 6 आणि 3 किती झाले हे 9 बरोबर काय इकडे 30. येईल लक्षात. भागाकारातला 3 या ठिकाणी गुणाकारात जाईल म्हणजेच काय होईल पहा, 3 त्रिक 9 म्हणजे हे राहिले 90. आता या ठिकाणी काय होईल 3x असाच. ओके. हा जो प्लसमध्ये आहे इकडे गेल्यानंतर काय मायनसमध्ये जाईल 9. याचा अर्थ 90 मधून 9 गेले राहिले किती 81. मग मला सांगा 81 या ठिकाणी बाकी आहे. एक्सची रेट आता काढूया आपण. मला सांगा गुणाकारातला 3 कुठे जाईल इकडे भागाकारात जाईल. याचा अर्थ निघालेला आपलं उत्तर राहील किंवा एक्सची रेट राहील. तर पहा 3 दुणे 6 किती राहिले यातले 2 आणि 3 7 21. याचा अर्थ एक्सची रेट किती मिळाली आपल्याला 27. आणि याने प्रश्न काय केला लहान आहे तर पहिली संख्या कोणती, पहिली संख्या म्हणजे एक्सच आहे म्हणजे उत्तर आपलं काय राहील 27च राहील. मग इथं असं लिहून टाकू आपण काय तर 27 असं उत्तर मिळते. येईल लक्षात. फक्त तुम्हाला हे तर सोडवता येईल. प्रॉब्लेम कुठला आहे हा हे व्यवस्थित समजून घ्या. येईल लक्षात. परत एक याच पद्धतीचं गणित पाहू म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल ते. पहा प्रकार नंबर 40 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा, 3 संख्यांची सरासरी 240 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 12ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 12ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती. आता संख्या काढून घेऊ पहिले आपण सर्व. पहा सुरुवातीला पहिली संख्या आपण x घेऊन घेऊ. पण त्यांनी काय केलं दुसऱ्या संख्येबद्दल माहिती दिली आहे. काय म्हटलं दुसरी संख्या पहिलीपेक्षा 12ने जास्त. की कोणती संख्या दुसरी, ही जी दुसरी संख्या आहे ती पहिली संख्येपेक्षा 12ने जास्त आहे म्हणजे +12. त्यानंतर परंतु तिसरीपेक्षा 12ने लहान आहे कोणती दुसरी संख्या. ही जी दुसरी संख्या तिसरीपेक्षा ही लहान आहे म्हणजे तिसरी संख्या वाढवून घेऊ. आता आपण पहा ही तिसरी संख्या x अधिक 12 अधिक 12 येईल तुमच्या लक्षात. ठीक आहे ना. काय म्हटलं आहे पहा या ठिकाणी तिसरीपेक्षा 12ने लहान तर दुसरी संख्या तिसरीपेक्षा 12ने ही लहान झाली. इकडे 12 वाढले म्हणजे ऑटोमॅटिक लहान होऊन जाईल. बस झाला. आता काय होईल हे 3 संख्या मिळायला मांडणी करून घेतोय पहा. पहिली संख्या x, दुसरी संख्या x अधिक 12 x अधिक 12 आणि तिसरी संख्या x अधिक 12 ने 12 24 x अधिक 12 ने 12 किती 24. ओके. आता भागाकारात किती तर या 3 संख्या. ठीक आहे ना. चला त्यानंतर काय होईल या ठिकाणी पहा सरासरी किती दिली आहे तिने 240. हे सरासरी लिहून घेतोय मी पहा 240. ओके. आता काय करता येईल या संख्यांची बेरीज करून घेऊ. पहा काय होईल 1x 2x 3x हे लिहून घेतोय मी 3x अधिक किती 24 आणि 12 हे झाले 36. ओके. 36 बरोबर किती हे 240. ठीक आहे. आता गुणाकारात काय जाईल ही संख्या भागाकारातली संख्या इकडे गुणाकारात काय 3. मग यांचा गुणाकार किती येतो पाहू 3 0 0 3 चौक 12 1 राहिला 3 दुणे 6 आणि 1 7 हे झाले 720. किती झाले 720. आता 3x रेट पाहिजे आपल्याला. मग हा 36 काय करायची इकडे वजा. याचा अर्थ काय इथे 3x मांडणी करून घेतोय मी 36 इकडे वजामध्ये आणतोय. आता मला सांगा 720 वजा 36 हे सोडून घेऊ आपण पद्धतशीर. पहा 720 वजा काय तर 36. लक्ष द्या 0 मधून 6 गेले म्हणजेच काय 10 मधून 6 गेले 4 राहिले हा एक इथे आला. परत 1 घेतला 12 मधून 4 गेले हे राहिले 8 हा एक इथे आला. 7 मधून 1 गेला हे राहिले 6 म्हणजे काय 684. काय राहिलं उत्तर हे 684. इथे पहा 684. लक्षात. एक्सची रेट काढतोय आता x भागाकारात काय जाईल हा 3. पहा 3 ने भागतो याला. हा x बरोबर किती 3 दुणे 6 परत 3 दुणे 6 याच्यातले 2 राहिले आणि 3 8 24 पूर्ण भाग गेला कितीने 288 ने. 288 हे काय आपली कोणती संख्या आहे तर ही संख्या आहे एक्सची रेट. येईल लक्षात. म्हणजे पहा आता काय होईल या ठिकाणी. आता पहा आपल्याला काय पाहिजे आपल्याला नेमकं तर दुसरी संख्या कोणती म्हणजे काय x अधिक 12. x किती आहे आपलं 288. मग काय आता दुसरी संख्या काढून घेऊ. पहा दुसरी संख्या इथे लिहून घेतो आहेत मी. दुसरी संख्या बरोबर काय तर x म्हणजे किती तर 228 हे लिहिले मी 228 आणि प्लस काय करायचे त्याच्यामध्ये हे 12.
तिसरी संख्या म्हटलं असतं तर 24 प्लस केले असते आपण. मग पहा काय होते, 8 आणि 2 10, 1 राहिला, हे 3 आणि 1 4 आणि हे 2. किती झालं उत्तर तुमचं 240. ही झाली तुमची दुसरी संख्या. येईल लक्षात. पहा साध्या पद्धतीने सोडून सांगितलं आहे. हे जे याच्या पूर्वीचेही 2 टॉपिक आणि हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहे, वारंवार एक्झाममध्ये विचारलं जाते. तर पहा आता या लेक्चरमध्ये आपण जवळपास 40 प्रकार संपवलेले आहे. या नंतरचे प्रकार आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊ. सध्या या लेक्चरमध्ये इथेच थांबून जाऊ. धन्यवाद.